घटना आहे जुलै 2025 मधली. स्थळ बँगलोर. मणिपूरमध्ये महिलांवर झालेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ बँगलोरमध्ये एक मोर्चा आयोजित करण्यात आला होता. या मोर्चात सहभागी झाल्यानंतर घरी जाण्यासाठी अथिरा नावाच्या एका महिलेनं रॅपिडो बाईक बुक केली. मात्र ॲपवर मेन्शन केलेली बाईक घेऊन न येता रॅपिडो ड्रायव्हर भलतीच कुठली तरी बाईक घेऊन आला. अथिरानं विचारल्यावर त्यानं रजिस्टर बाईक सर्व्हिसिंगला दिली असल्याचं कारण सांगितलं. त्यानंतर वाटेतच चालू बाईकवर त्यानं अत्यंत घाणेरडं कृत्य केलं. सुरक्षेसाठी अथिरा शांत बसली. राईड कंप्लीट झाल्यानंतर तिनं ऑनलाईन पेमेंट केलं. घरचा पत्ता कळू नये म्हणून तिनं स्वतःच्या घरापासून 200 मीटर दूर सोडायला सांगितलं आणि ती घरी निघून गेली. पण हे सगळं इथंच थांबलं नाही. त्यानंतर देखील त्या रॅपिडो बाईक ड्रायव्हरनं अथिराला व्हॉट्सॲपवर कॉल आणि मेसेजेस करायला सुरुवात केली. अथिरानं त्याला ब्लॉक केलं. मात्र तरी देखील दुसऱ्या नंबरवरून तो सतत अथिराला त्रास देत राहिला. यानंतर तिनं पोलीस स्टेशनमध्ये या संदर्भात तक्रार केली. पोलिसांनी ड्रायव्हरला अटक देखील केली. त्याचबरोबर रॅपिडोकडून या संदर्भात माफी देखील मागण्यात आली. मात्र अशा प्रकारचे गुन्हे काय थांबायचं नाव घेत नाहीयेत. वारंवार समोर येणाऱ्या अशा घटनांमधून महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झालाय. त्यामुळेच रॅपिडो बाईक खरंच महिलांसाठी सुरक्षित आहे का? अशा घटनांसंदर्भात रॅपिडोकडून काही उपाययोजना करण्यात येत आहेत का? आणि स्वतःच्या सुरक्षेसाठी आपण काय करू शकतो याबद्दल सगळी माहिती जाणून घेऊयात या व्हिडिओमधून. नमस्कार, मी निशा हिंगे आणि तुम्ही पाहताय विषयच भारी. पवन गुंतुपल्ली, अरविंद सांका आणि ऋषिकेश SR या 3 मित्रांनी मिळून माल वाहतुकीसाठी एक सेवा सुरू केली. त्यांचा हा बिझनेस फ्लॉप झाला. त्यानंतर त्यांनी भारतातील मोठ्या शहरांमध्ये परवडणाऱ्या दरात वाहतूक सेवा मिळावी या उद्देशानं रॅपिडो नावाची बाईक आणि टॅक्सी सेवा सुरू केली. सुरुवातीला त्यांनी जवळपास 75 कंपन्यांकडे फायनान्शियल सपोर्ट मागितला. मात्र त्या सगळ्या कंपन्यांनी स्पष्टपणे नकार दिला. यानंतर हिरो मोटोकॉर्पचे चेअरमन पवन मुंजाळे यांनी रॅपिडोमध्ये मोठी गुंतवणूक केली. 2016 पासून रॅपिडोची सेवा अधिकृतपणे सुरू झाली. 100 पेक्षा जास्त शहरांमध्ये रॅपिडो सेवा उपलब्ध आहे. महाराष्ट्रात बाईक टॅक्सी धोरण जाहीर तर झालं होतं. मात्र या संदर्भात अधिकृतपणे परवानगी दिलेली नसताना देखील अनेक नियम तोडत रॅपिडोकडून ही सेवा दिली जात होती. तेव्हा महाराष्ट्राचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी या संदर्भात एक स्टिंग ऑपरेशन केलं होतं. त्यांनी स्वतःच एक रॅपिडो बाईक बुक केली आणि ती बुक केलेली रॅपिडो त्या ठिकाणी आल्यामुळे त्यांनी रॅपिडो विरोधात गुन्हा दाखल करणार असल्याचं देखील सांगितलं होतं. रॅपिडोच्या बाबतीत अनेकदा भयानक गोष्टी समोर आल्यात. तुम्ही देखील खूप वेळा अनुभवलं असेल की आपण जेव्हा रॅपिडो बुक करतो त्यानंतर रॅपिडोचे ड्रायव्हर्स भलतंच काहीतरी कारण देत आपल्याकडून जास्तीचे पैसे उकळतात. अनेकदा हे जास्तीचे पैसे न दिल्यामुळे ड्रायव्हरकडून शिवीगाळ केल्याची घटना देखील घडली आहे. अशीच एक घटना दिल्लीमध्ये श्रेया नावाच्या एका तरुणीसोबत घडली. श्रेयानं रॅपिडोवरून एक रिक्षा बुक केली. मात्र तिला काही मिनिटं यायला उशीर झाला आणि याबाबत रिक्षा ड्रायव्हरनं तिच्याकडे वेटिंग चार्जेस मागितले. ओला, उबेर किंवा रॅपिडोच्या पॉलिसीनुसार ड्रायव्हरला 3 मिनिटापेक्षा जास्त वेळ थांबावं लागलं तर प्रति मिनिट 1 ते 2 रुपये चार्जेस आकारले जाऊ शकतात असा नियम आहे. मात्र श्रेयाच्या म्हणण्यानुसार त्या ड्रायव्हरला जास्त वेळ थांबावं लागलं नव्हतं आणि याबाबत तिनं पूर्वकल्पना देखील दिली होती. पण तरीही या ड्रायव्हरकडून श्रेयाला तू इथून जातेस कशी तेच मी बघतो अशा प्रकारच्या धमक्या दिल्या जात होत्या. या संदर्भातला सगळा व्हिडिओ श्रेयानं रेकॉर्ड करत तो सोशल मीडियावर अपलोड देखील केला होता. अशीच अजून एक घटना सध्या घडली आहे. कल्याणमध्ये सिंडिकेट परिसरात एका रॅपिडो ड्रायव्हरनं एका तरुणीसोबत गैरवर्तन केल्याचा प्रकार उघडकीस आलाय. संध्याकाळच्या सुमारास एक तरुणी जिमला जाण्यासाठी निघाली. त्यासाठी तिनं रॅपिडो बाईक बुक केली होती. ती गाडीवर बसल्यानंतर त्या ड्रायव्हरनं तिला एका अंधाराच्या ठिकाणी नेलं आणि तिच्यासोबत चुकीचं वर्तन केलं. यानंतर तिनं आरडाओरडा केला. परिसरातील नागरिकांनी त्या आरोपीला चांगलाच चोप दिला. आणखी एक घटना आहे 16 नोव्हेंबरला घडली आहे. 16 नोव्हेंबर 2025 रोजी संध्याकाळी 4च्या सुमारास एका तरुणीनं रॅपिडो बाईक बुक केली. लोकेश नावाचा ड्रायव्हर तिला घेण्यासाठी आला. राईड दरम्यान तो सतत तिच्या पायाला चुकीच्या पद्धतीने टच करू लागला. त्या तरुणीनं हिम्मत करत ही सगळी गोष्ट आपल्या फोनमध्ये शूट केली. हा व्हिडिओ सोशल मीडियावर देखील बराच व्हायरल झाला. साधना नावाच्या एका अकाउंटवरून हा व्हिडिओ अपलोड करण्यात आला होता. या व्हिडिओमध्ये ती तरुणी देखील रडताना दिसतीये. त्याचबरोबर बँगलोरमध्ये देखील एक असाच प्रकार समोर आला. OTP चेक करण्याच्या बहाण्यानं बाईक ड्रायव्हरने एका महिलेचा मोबाईल घेतला आणि चुकीच्या दिशेने गाडी न्यायला सुरुवात केली. भीतीपोटी त्या महिलेनं चक्क चालू गाडीवरून उडी मारली. मंडळी, रॅपिडोच्या राईड दरम्यान अशा अनेक घटना घडलेल्या वारंवार समोर येत आहेत. मात्र याबाबत कोणत्याही प्रकारची कठोर कारवाई केली जात नसल्याचं देखील समोर येत आहे. त्यामुळे खरंच रॅपिडो महिलांसाठी सेफ आहे का हा प्रश्न उपस्थित होत आहे.
जोपर्यंत यावर कठोर कारवाई केली जात नाही किंवा महिलांच्या सुरक्षेसाठी कठोर पावलं उचलली जात नाहीत, तोपर्यंत ही परिस्थिती बदलू शकत नाही. याच दृष्टिकोनातून रॅपिडोने एक चांगला निर्णय देखील घेतलाय, पण सध्या तो फक्त या वर्षाच्या अखेरीस कर्नाटकामध्ये अंमलात आणला जाणार आहे. पिंक रॅपिडो नावाची एक कन्सेप्ट रॅपिडोनं कर्नाटकमध्ये सुरू करण्याचा निर्णय घेतलाय. याद्वारे फक्त महिलाच रॅपिडो राईड बुक करू शकतात आणि या रॅपिडोच्या ड्रायव्हर देखील महिलाच असणार आहेत. मात्र जोपर्यंत आपल्या राज्यात अशा प्रकारची कोणतीही सुविधा उपलब्ध होत नाही, तोपर्यंत आपण आपली काळजी कशा प्रकारे घेऊ शकतो? तर जेव्हाही तुम्ही ओला, उबेर, रॅपिडो यांसारखे कोणतेही ॲप इन्स्टॉल कराल, त्यावेळी ॲप्लिकेशनमध्ये जाऊन इमर्जन्सी कॉन्टॅक्ट्समध्ये आपल्या घरच्यांचा किंवा जवळच्या नातेवाईकांचा इमर्जन्सी कॉन्टॅक्ट ॲड करून ठेवा. यामुळे तुम्ही ज्या व्यक्तीचा कॉन्टॅक्ट नंबर तिथे ॲड कराल, त्या व्यक्तीला तुमची राईड सुरू झाल्यापासून ते संपेपर्यंत त्याचं लोकेशन आणि बाकीचे डिटेल्स ट्रॅक करता येतील. आणि विशेष करून जर तुम्ही रात्रीच्या वेळेला प्रवास करत असाल, तर अशा वेळी तुमचं लाईव्ह लोकेशन घरच्यांना किंवा जवळच्या कोणालाही पाठवून ठेवा. जोपर्यंत तुम्ही त्या ठरलेल्या लोकेशनपर्यंत पोहोचत नाही, तोपर्यंत ते लोकेशन ट्रॅक करायला सांगा. स्वतःच्या सेफ्टीसाठी आपण जितकं जास्त सावधान राहू शकू तितकं राहा. जसं की राईडच्या वेळी कॅबमध्ये बसलेलं असताना आपण नेमकं बरोबर लोकेशनवर जात आहोत का, हे देखील वारंवार तपासा. काही गडबड वाटली तर पोलिसांना लगेचच फोन करा. पण अगदी पब्लिकली देखील रॅपिडो बाईकवर ज्या पद्धतीनं चुकीचे टच केले जातात, गैरवर्तन केलं जातं, पण या गोष्टी इतक्या पटकन होतात की काही समजण्याच्या आतच आपल्यासोबत काहीतरी चुकीचं घडलेलं असतं. यांसारख्या घटना थांबवण्यासाठी कठोर पावलं उचलणं गरजेचं आहे. जोपर्यंत ओला, उबेर आणि रॅपिडो सारख्या कंपन्यांकडूनच या संदर्भात कडक नियमावली बनवली जात नाही आणि सरकारकडूनही या संदर्भात कठोर कारवाई केली जात नाही, तोपर्यंत ही परिस्थिती बदलणं जरा अवघडच आहे. मंडळी, तुमच्या बाबतीतही असा काही किस्सा घडलाय का, हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि सोबतच आपल्या विषयच भारी या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.